कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर यायचं नाही. रिलॅक्स बसायचं, आयुष्यात चिंता करायची नाही. असा बसू तू इथं येऊन, म्हणजे बाहेरच्या 4 राज्याचा निकाल तुला एकट्याला झोंबला का काय? आयुष्यात चिंता करायची नाही, रिलॅक्स जगायचं ना. अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो महाराज, आयुष्यात चिंता का करायची नाही? तर आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करायची कशाची? हा प्रश्न आहे. माझं म्हणणं नाही, स्वतः देवाचं म्हणणं आहे. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव जर माझाच अंश आहे, तर मी निर्माण केलेल्या जीवानं त्याची चिंता का करावी? मी जर जगाचा नियता आहे, मी जर उत्पत्ती आहे, मी जर स्थिती आहे आणि मी जर लय आहे, तर हे जगात जर माझ्या ताब्यात आहे, तर म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. समुद्रानं मर्यादा सोडू नये, पर्वतानं जागा सोडू नये, समुद्रानं मर्यादा सोडू नये आणि माणसानं आयुष्यात चिंता करू नये. आणि का करावी? मी जर निमित्त मात्र आहे तर चिंता का करावी? वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, चिंता करायची नाही. अभंगाला सुरुवात. धरणेकरी पांडुरंग परमात्म्याच्या दरवाजामध्ये बसला. पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले आणि विचारलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे? त्या सांगितलं, मला ज्ञानोबरायांसारखे चमत्कार शिकवा. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, हे मी बंद केलं, हे मी बंद केलं, आता तुम्हाला देहूला जावं लागेल. तो धरणेकरी देहूला गेला आणि तुकोबारायांच्या दरवाजात उभा राहिला. तुकोबारायांनी दर्शन घेतलं आणि विचारलं तुकाराम महाराजांनी, तुम्ही कुठून आलात? त्या सांगितलं, आळंदीवरून आलो. काय काम? काम सांगण्याच्या अगोदर तुकोबारायांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. तुकोबारायांच्या डोळ्यातले पाण्याच्या धारा खाली आल्या, गालावरून ओघळ पाण्याचे खाली आले. आणि धरणेकरी आळंदीवरून आल्यानंतर तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी का आलं? असा प्रश्न जर बसलेल्या सगळ्या माणसांना विचारला, का आलं? तर तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण सांगू. एक काळ मी लोकांना 400 एकर जमीन दान केली, लोकांनी माझ्या मिरवणुका काढल्या, गुलाल उधळला, लोकांनी मला जिंदाबाद केलं, माझी डिजिटल लावली, लोकांनी स्वतःच्या बायकोचा मृत्यू माझ्या डोळ्यानं पाहिलं, स्वतःच्या भावाचं घरातलं निघून जाणं माझ्या डोळ्यानं पाहिलं, माझ्या आईचा मृत्यू माझ्या डोळ्यानं पाहिलं, माझ्या भाऊजाईचा मृत्यू माझ्या डोळ्यानं पाहिला. कालांतराने दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला, परपंचाची वातावरण झाली, माझी घरातली स्टेट लोकांना मी दान केली, माझ्या स्वतःच्या बायकोचा मृत्यू मी डोळ्यानं पाहिलं, लोकांनी मला हत्तीवर मुरवलं, गुलाल उधळलं, कालांतराने दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला आणि माझं लोकांनी तोंड पाहायचं बंद केलं, मुखातून अभंग बाहेर पडला. कोपला पाटील गावचे हे लोक, मला गावात लोकांनी राहू नये म्हणून, तोंड पाहू नये म्हणून मला लोकांनी बाजूला काढलं. एक काळ मला हत्तीवर विनवणाऱ्या समाजानं, एक काळ माझ्यावर गुलाल उधळणाऱ्या समाजानं, एक काळ दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला तर माझं तोंड पाहायचं बंद केलं. खलखला गालावरून पाण्याची ओघळ खाली आले आणि तुकोबारायापुढे प्रश्न पडला, ज्याला गल्लीत मान नाही, ज्याला गावात मान नाही, ज्याला घरात मान नाही, त्याला ज्ञानोबरायांच्या दारात मान आहे. रडू नको तर काय करू? का रडू नको? ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्यामध्ये रेडा बोलवण्याची ताकद आहे, ज्यांच्यामध्ये निर्जीव भिंत चालवण्याची ताकद आहे, त्यांनी माझ्याकडे धरणेकरी पाठवला. पुढचं वाक्य लिहून ठेवा. संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही. लिहून ठेवा. संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहू शकत नाही. संसारातली माणसं कधी परमार्थ करू शकत नाही. संसारामधलं रंगलेलं मन परमार्थ करू शकत नाही. एक काळ संसारावर उदास झालेलं मन तुकोबारायाला विरक्ती तयार झाली आणि माऊली ज्ञानोबरायांनी ओवीत लिहून ठेवली, विरक्ती वाचवली तगरेच नाही. ज्ञानोबरायांना तुकोबारायांना विरक्ती झाली आणि मग खळकण गालावरून हसू आलं आणि बाहेर अभंग पडला. अहो तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात, कैवल्याचा पुतळा आहात, ज्ञानियांचे राजे आहात, तुमच्यासारख्यानं माझ्याकडे धरणेकरी पाठवावं हे बरं नाही. खळखळा डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि 11 अभंग ह्या धरणेकराला लिहून ठेवले. पण हा गडी नमुना होता, याला ते 11 परवडले नाही, म्हणजे पटले नाही. त्यानं देवाकडे आणले आणि देवाला सांगितलं हे 11 अभंग दिले. तुकोबारायाकडे तो परत धरणेकरी गेला आणि देवानं सांगितलं, बाबा तुकोबारायानं सांगितलं तर तुला जे 11 अभंग दिले त्याच्यातला एकच सार आहे, एकच सार आहे. फक्त तुम्ही नाम शब्द शेवट जोडायचा. लहान आली पोरा पटकन नीट बस आणि नाम शब्द जोडायचा पटकन. मी जे वाक्य म्हणाल त्याला शेवटी काय जोडायचं? नाम. चांगल्यात चांगलं, चांगल्यात चांगलं नाम, गोडात गोड, मंगलात मंगल, पवित्रात पवित्र, उत्तमात उत्तम, सोप्यात सोपं, गोमट्यात गोमट, रसाळात रसाळ, चांगल्यात चांगलं आणि सोप्यात सोपं नाम शब्द. बस, पुढं काहीच करायचं नाही. सगळ्यात सोपं नाम, सगळ्यात चांगलं नाम, सगळ्यात उत्तम,
सगळ्यात गोड, सगळ्यात सोपं नाम. आणि ते नाम तुला न कळल्यामुळं तू माझ्याकडे अभंग आणून दिले. त्याच्यामुळे तू परत जा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी. अभंगाला सुरुवात. पुन्हा करंट लावून घ्यायचा आता अभंगाचा. आता तुम्ही म्हणाल महाराज फटकन पोरानो, कृष्ण ज्या गावात जन्माला आला, ज्या गावात कृष्ण ज्या गावात जन्माला आला त्या गावाचं नाव गावाचं नाव गोकुळ. आता गोकुळ शब्द आहे ना, मी पुढचे जेवढे वाक्य बोलल त्याला फक्त गो शब्द जोडायचा. तुम्ही पुढचा शब्द तुम्ही जोडायचा. फक्त गो आला पाहिजे. हा, गो आला पाहिजे फटाफटा बरं का. गावाचं नाव गोकुळ करेक्ट. मित्रांचं नाव गोपाळ. गो आला पाहिजे फक्त. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा रथ डोंगर गोवर्धन, गायाचा रथ मूर्त गोरज, म्हणून त्यांचा देव होता गोविंद. चला परत रिवर्स. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोंबाला सगळं गोपाळ, मैत्रींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोरस, धनाचं नाव गोधन, औषधाचं नाव गोमूत्र, गोरसाचं नाव गोरस, डोंगराचं नाव गोवर्धन, गायाचा रथ मूर्त गोरज, त्यांचा देव होता गोविंद. त्याचा लागला मला छंद, म्हणून गोविंद गोविंद. छंद लागला पाहिजे माणसाला. काहींना कशाचाही छंद आहे, कशाचाही छंद. छंद प्रत्येकाला आहे. काहींना टीव्हीचा छंद आहे, काहींना सिनेमाचा छंद आहे, काहींना जिवंत मॉडेल पाहण्याचा छंद आहे. घरी दोन असून जिवंत मॉडेल पाहण्याचा छंद आहे. काहींना नुसतं मॉडेल. छंद छंद पण कशाचा का होईना प्रत्येकाला छंद आहे. प्रत्येक काहींना टीव्हीचा छंद आहे, काहींना दुसऱ्याचे लग्न मोडायचा छंद, काहींना दुसऱ्याला नाव ठेवायचा छंद, काहींना डोक्यात हात घालायचा छंद. त्याच्यात पण प्रत्येकाला छंद आहे. हा संसारातला छंद आहे. काहींना परमार्थाचा छंद आहे, काहींना गायनाचा छंद आहे, काहींना वाजवण्याचा छंद आहे, काहींना कीर्तन करण्याचा छंद आहे, काहींना कीर्तन ऐकण्याचा छंद आहे, काहींना फक्त कीर्तन करायला नावच ठेवायचा छंद आहे. काय झालं पटलं नाही आपल्याला. पटलं इतकी दरिद्री अवलाद. पण प्रत्येकाला छंद कशाचा का होईना पण कणीस तरी छंद आहे. काहींना पोगो पाहण्याचा छंद आहे, 512 छोटा भीम. म्हाताऱ्याला देव येण्याचा छंद. तुमच्यासाठी काय पण प्रत्येकाला छंद आहे. प्रत्येकाला छंद आहे. पण बऱ्याच जणांना प्रत्येकाला छंद आहे, पण ठराविक जणांनाच गोविंद नावाचा छंद आहे. आणि त्यातला हा खटोडे एक माणूस आहे. याला नामाचा छंद नाही. हे कुठाने करायला कोण मोकळे. कीर्तन ठेवान महोत्सव करा. बापाला भाकरी न घालणारी माणसं आहेत. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. हो, काहींचे कुत्रे गाडी हिंडा त्या कुत्र्या संग. कुत्रे गाडी आणि काही कुत्र्या संघ हिंडा त्या 5 वाजता. मला मागून कळलं याला जोडीदार नाही. अरे माणूस MA झाला म्हणजे सुशिक्षित होत नाही. माणूस MPhil झाला म्हणजे सुशिक्षित होत नाही. आता आपल्याकडे कुणालाही सुशिक्षित म्हणतात, कुणालाही. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित. सुशिक्षित म्हणजे उभ्याने जेवतो नाही, त्याला मुळव्यात आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे. कारवा म्हणे 5 वाजता कुत्र्या संघ हिंडतो, त्याला नाही जोडीदार म्हणून हिंडत होतो. काही लोक म्हणले ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडतात. प्रेम म्हणून नाही महाराज, विश्वास नाही. नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं पागला. त्याला काय सुशिक्षित. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात आहे का? ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. नंबर 1, ज्यांना धर्म कळला नाही, ज्यांना आई कळली नाही, ज्यांना बाप कळला नाही, ज्यांना संस्कृती कळली नाही, त्याला सुशिक्षित काय. मग खटोट सेठ शिकलेला जरी नसला तरी परमार्थातला सुशिक्षित हे ध्यानात ठेवा.